ऊस गोड लागला म्हणून काय मुळासच खावा, प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावा. हरे रामा हरे कृष्णा मनरंजन मोहना, सोन्याची सुरी झाली म्हणून काय उरत मारावे, प्रीतीची लेक झाली म्हणून काय माहेरी राहावे. हरे रामा हरे कृष्णा मनरंजन मोहना. दादा मुलीला राहायला मावशी माहेरी आवडतं का सासरी आवडतं? अंदाज तुमचा अंदाज सांगा. माहेर. शोभनी कुठे? सासरी. आपण म्हणतो की नाही लेक लाडकी या घरची होणार सुनामी कागरची, सौकात वाढले बंधन आहे पण राहत असं नाही पक्षासारखं राहायचं महाराज. पण नाही याची टिंगल कर त्याची टिंगल कर त्याची टवाळ कर याची निंदा नालस्ती कर, याच्यात आपण जीवन घालून दिलंय महाराज. अरे जन्माला येताना काय प्रभूने तुम्हाला अमरपट्टा थोडा बांधून दिला? 5-25 वर्षामध्ये जर सगळ्याचा खेळ जर खलास होणार आहे, 5-25 वर्षाच्या खेळासाठी मायबाप आपण धर्माचा खेळ करून चाललोय, संभ्रमाचा खेळ करून चाललोय. अरे मेल्यानंतर तुमचं मरण तरी सुखरूप आलं पाहिजे ना, याच्यासाठी माणसाने जीवन जगलं पाहिजे दादा. कुणाला हा काळ सोडत नाही. जन्म झाला रे झाला की कपाळावरती सटवीनं 5च्या दिवशी तुमचं मरण लिहिलं. हे लोक विसरून गेले. अरे एक चिमणीच्या ठिकाणी चोचीनं पाणी टाकत होती आग लागलेल्या जंगलाला. बाकीच्या सख्याने तिला विचारलं कागद चिवताई चोचीनं पाणी जर आग लागलेल्या जंगलाला घालत असेल तुझ्या थेंबर पाण्याने काही आग जंगलाची आग विझणार आहे का? त्यावेळेला त्या चिवताईने उत्तर दिलं अगं सख्यांनो, जंगलाची आग विझावा म्हणून पाणी ओतत नाही चोचीनं थेंब थेंब. मग चिवताईनं दिलेलं उत्तर आहे या आग लागलेल्या जंगलाचा जेवढा इतिहास लिहिला जाईल ना तेवढा माझं नाव आग लावणाऱ्यांमध्ये नसेल, आग विझवणाऱ्यांमध्ये असेल. असं जीवन माणसाने जगलं पाहिजे दादा. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो काटे बनकर मत रहना. जीवनामध्ये चांगलं कर्म करा दादा. चांगलं कर्म जर जीवनामध्ये नसेल तर जगण्याला मजा नाही. तुकाराम महाराज म्हणतात तुका माने सत्य कर्म लावे तुका माने सत्य कर्म लावे